झी 24 तास एक पाऊल पुढे. श्यामचे वडील हा आहे एक हटके मराठी सिनेमा. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. वडील मुलाचं नातं अधोरेखित करणारी ही कथा आहे. या संवेदनशील सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच पार पडलं. पाहुयात त्याचाच हा खास रिपोर्ट. वडील आणि मुलाच्या नात्याची वेगळी परिभाषा मांडली आहे श्यामचे वडील या सिनेमातून. तुषार दळवी, चिन्मय उदगीर आणि सुलेखा तळवळकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. तरुणाईला साथ घालणाऱ्या या सिनेमात चिन्मय उदगीर रॉक सिंगरची भूमिका साकारतोय. या सिनेमाच्या कथेप्रमाणेच सिनेमाचं संगीतही फ्रेश आणि नवकोरं आहे, असा दावा सोहम, आदित्य आणि निखिल या संगीतकार त्रयींनी केलाय. आम्ही एक्सपेरिमेंट केले. आम्हाला फ्रीडम होतं हे एक्सपेरिमेंट करायला. विराज सर आणि अजय सरांनी आम्हाला एक फ्रीडम दिलं होतं की, आणि आम्हाला ब्रीफ दिलं होतं की असं गाणं हवं आहे. तर आम्ही त्याप्रकारे गाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आवडली, आमच्या मित्रांना आवडली. जेवढ्या लोकांना आम्ही ऐकवली ती गाणी ती सगळ्यांना आवडली आहेत. आपल्या पहिल्याच सिनेमाच्या हटके संगीतावर चिन्मयही भलताच खुश दिसला. चारही गाणी बँडची असून सुद्धा त्यात व्हेरिएशन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मूड चारही गाण्यांमध्ये त्यांनी खूप छान एस्टॅब्लिश केलेले आहेत. आमची ओळख, आमचं नाव, तुमच्यामुळे हा अर्थ आहे जगण्यास, तुमच्यासाठी काही कोणी केलं नाही, करू तुमच्यासाठी काही आज. असं एक छान असं ते टिपिकल असं गाणं आहे, मस्त. या सिनेमात श्यामचे वडील रंगवलेत अभिनेता तुषार दळवीनं. या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं तुषारही या सिनेमाच्या संगीताबद्दल भरभरून बोलला. कॉलेज नुकतंच संपलेली अशी ही मुलं आहेत, त्यामुळे एक त्याच्यात आजच्या काळाचं एकतर प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. एक जोश आहे, एक एनर्जी आहे, पंच आपण ज्याला म्हणतो तसं एक पंच आहे त्या म्युझिकमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा साऊंड इकडे क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. किंवा एक गाणं तर हरिहरनजींनी गायलंय. तर त्यामुळे अशा प्रकारचं मला असं वाटतंय की ते गाणं अत्यंत इमोशनल असं गाणं आहे, पण ते त्यांनी गायल्यामुळे आणि यांनी एक वेगळंच म्युझिक दिल्यामुळे वेगळ्याच एक उंचीवर ते गाणं जातं. तर सिनेमात श्यामच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या सुलेखानंही हे संगीत तरुणाईला खेचण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. सो इट्स अ व्हेरी यंग जनरेशन बीट. म्हणजे त्यातलं आम्हाला काय कितपत कळेल मला खरंच माहिती नव्हतं, पण ऐकताना ते इतकं छान आणि मेलोडियस वाटलं की सगळ्या जनरेशन्स कुड रिलेट टू इट. तेव्हा आता संवेदनशील कथेतून वडील मुलाच्या नात्याचा नव्यानं ठाव घेणाऱ्या या सिनेमाची गाणी प्रेक्षकांना साथ घालण्यात यशस्वी होतील का, पाहूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.